आज आली आहे नेरळमधील सगुना बाग येथे। पहिले तर आम्ही सगुना बाग मध्ये आल्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यानंतर आम्हाला एक छान गाईड दादा मिळाले। त्यांनी पहिलं तर आम्हाला शेतीवरती नेलं। शेतीचा फेरफटका आम्ही केला। तिथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची शेती होत्या, जसं की कोथिंबीर, टोमॅटो, अजून वेगवेगळ्या शेतीचे प्रकार होते। तर नंतर आम्ही गेलो मधमाशांच्या पोळ्या इथे। मधमाशांच्या पोळ्या इथे आम्ही आयुष्याची कहाणी ऐकली। मग नंतर आम्ही गेलो पक्षीगृह इथे। पक्षीगृह इथे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पक्षी होते। तिथे ससाही होता, परत सरडा होता। ते आम्ही हातात सुद्धा घेतले आणि त्यांना खाऊ सुद्धा घातलं। नंतर मग आम्ही गेलो गांडूळ खताच्या इथे। तर गांडूळ खताच्या इथे आम्हाला एक प्रोसेस सांगितली। तर पहिलं तिथे शेण टाकतात। शेण टाकून झाल्यावरती एक सुखा पाला टाकतात। सुखा पाला टाकून झाल्यानंतर 1 किलो तरी गांडूळ टाकतात आणि मग खत टाकतात। तर मग गांडूळ टाकल्यामुळे त्याला गांडूळ खत असे म्हणतात। नंतर आम्ही गेलो रोपटे बघायला। तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे होते। त्यातले आम्ही 3 विकत घेतले। तर त्याच्यामधला हा एक आहे रोप। तर नंतर मग आम्ही नदीवरती मजा केली, खूप मजा केली। आणि मग नंतर आम्ही रेस्ट केली। मग बोटीवरती गेलो। तर बोटीवरतून झाल्यानंतर आम्ही रॉड फिशिंगला गेलो। रॉड फिशिंगला खूप वेळ बसल्यानंतर फिश काही आला नाही, पण जो रॉड फिशिंगला लावलेला असतो दाना तो फिश खाऊन गेला। तर अशा दुपारी मासे बघायला तिथे पिराना आणि रू कटला असे बरेचसे मासे होते, वेगवेगळ्या रंगाचे। या दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला एक लहान मुलांचा मल्लखांब हा शो बघायला मिळाला। बघितलंच असेल तर अशा 2 बोर्डवरती खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत। त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या। तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इथे येऊन आनंद नक्की घ्या। धन्यवाद। धन्यवाद।